नमस्कार, माझे नाव स्नेहल अविनाश गायकवाड. सर्वप्रथम गायकवाड परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश व गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण गायकवाड परिवार ह्या वर्षी रामायण थीम या गौरी गणपती सजावटीसाठी घेऊन आलेला आहे. तरी आपण ह्या रामायणासाठी ज्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व आपण टाकाऊपासून टिकाऊ केलेल्या आहेत. तरी आपण तो सर्वप्रथम आम्ही डोंगर बनवलेला होता, त्याच्यासाठी बारदाण्याचा उपयोग केला होता. तर आम्ही रामायणात ही गोष्ट अशी का सिलेक्ट केली, कारण की जे पूर्वी रामायण जे होतं ते टीव्हीला दाखवत होते ते खूप लेंदी आणि खूप मोठं होतं. त्याचे एपिसोडच मला वाटतं एक तासाभराचे होते. ते तासाभराचे एपिसोड पाहणं पूर्वी लोक टाइमपास म्हणून बघत होते, पण आता मुलांना नकोय, आता क्विक झटपट सगळं पाहिजे बघायला. मग त्याच्यासाठी आम्ही रामायण हे दाखवायचं ठरवलं. ते पण आम्ही बाहुल्यांच्या माध्यमातून प्रत्येक रामायणाचे छोटे छोटे मोठे जे प्रसंग आहेत ते आम्ही बाहुल्यांच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गौरी बघितल्यास तर आम्ही कमळमध्ये गौरी बसवलेल्या आहेत. त्या कमळ अगदी सुद्धा आम्ही थर्माकोलचा यूज करून ते घरी बनवलेलं कमळ आहे. आणि गौरी गणपतीसाठी जे तयारीसाठी कालावधी होता तो आम्ही 1 महिनाभर पूर्ण तयारी केली होती. जसं की आपण ज्या बाहुल्या बघितल्या आहेत डेकोरेशन मध्ये, त्या बाहुल्या आम्ही त्याचे कपडे जे आहेत अगदी ब्लाउज पीस वगैरे ओटीला घालतात त्याच्यापासून ब्लाउज पीस पासून आम्ही त्या बाहुल्यांना कपडे घातले आहे. अगदी हुबेहूब रामाचा लुक देण्यासाठी आम्ही रामाला भगवे कपडे सुद्धा घातलेले आहेत. सीतेला लग्नासाठी उभा राहायला साडी सुद्धा तशीच ब्लाउज पीस पासूनच आम्ही तयारी केलेली आहे. आणि अगदी रामायणातून छोटे छोटे प्रसंग दाखवण्याचा ह्या बाहुल्यांमधून केलेला आहे. बाहुल्या आम्ही का सिलेक्ट केल्या, कारण ते बाहुल्या हे छोटी जी मुलं आहेत त्यांना आकर्षण करून घेतात. त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही हा बाहुल्यांचा उपयोग केलेला आहे. तर पहिल्यांदा आम्ही प्रसंग दाखवले आहे ते सीता स्वयंवर दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही लग्न सोहळा दाखवलेला आहे. नंतर जो वनवास जो चालू होता तो वनवास सिरियल नुसार दाखवलेला आहे. जसं की सीता अपहरण किंवा राम लक्ष्मण हरिण आणायला जातो तो. परत अगदी आम्ही रावण तो घेऊन रथातून घेऊन जाताना तो प्रसंग सुद्धा दाखवलेला आहे. व जटायू शी युद्ध करताना तेही दाखवलेलं आहे. आणि नंतर ते शबरी सांगत असते की राम लक्ष्मणाला की सीताचं असं असं झालेलं आहे, तो प्रसंग दाखवलेला आहे बाहुल्यांमार्फत. मग परत आम्ही हनुमान अंगठी देताना सीतेला दाखवलेला आहे. नंतर लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर तो बाण लक्ष्मण बरा होण्यासाठी जी हनुमानांची धडपड केली होती, की जसं की संजीवनी आणण्यासाठी जो पर्वत होता तो उचलून आणलेला तो प्रसंग अगदी दाखवलेला आहे इथे. आणि नंतर मग शेवट जो रावणाचा वध होतो तोही आम्ही ह्या प्रसंगातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हीच भावना होती की सर्व छोट्या लहान मुलांना रामायण अगदी क्षणात कळावं, ही कल्पक बुद्धी आम्ही ह्याच्यासाठी वापरलेली आहे. आणि पुन्हा एकदा गौरी गणपतीच्या सणानिमित्त मी तुमच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करत आहे. आणि न्यूज चॅनलने, मानदेशी न्यूज चॅनलने इथे येऊन आमच्या गौरी गणपतीचे गोड कौतुक केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.